शेतकऱ्यांना तरच कर्जमाफी होणार असं माणिकराव कोकाटे कृषी मंत्री म्हणत आहे. तर नेमकं काय म्हणणं आहे त्यांचं? शेतकऱ्यांनी कोणत्या पद्धतीने काय करावं लागणार आहे तर शेतकऱ्यांचं कर्जमाफी होणार आहे? कारण की निवडून आल्यानंतर हे फक्त आता वेगवेगळ्या गोष्टींसाठी शेतकऱ्यांना मारामार करण्यासाठी हे सांगत आहे. बघूया काय होणार आहे. शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवरचा ताण आला असल्याची कबुली राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली. राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा निर्णय होईल असं आश्वासन देखील कोकाटे यांनी दिलं आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी हा विषय सरकार विभागाकडे येतो, कृषी खात्याकडे येत नाही, परंतु यावर माहिती मागवण्याचे काम सुरू आहे. लाडकी बहीण योजनेमुळे शासनाच्या तिजोरीवर थोडा बोजा पडला आहे. राज्याची आर्थिक स्थिती चांगलीही नाही, वाईट आहे. त्यामुळे कर्जमाफीबद्दल निर्णय थोडा मागे पुढे होईल. आर्थिक स्थिती बरी झाल्यावर मुख्यमंत्री फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्री यावर विचार करून 4-6 महिन्यामध्ये निर्णय घेतील, असं वक्तव्य राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिले. आता या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं. दरम्यान या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले, नियमाप्रमाणे 2 योजनांचा लाभ घेता येत नाही, त्यामुळे तो निर्णय महिलांना घ्यायचा आहे. त्यांनी कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा ते त्यांनी ठरवायचं. लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा की पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घ्यायचा हे त्यांनी ठरवायचं आहे. लाडकी बहीण योजनेमुळे महिला शेती कामाला येत नसल्याने मजुरांचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यावर बोलताना कृषी मंत्री कोकाटे म्हणाले, सर्वच कामांसाठी लाडक्या बहिणींवर का अवलंबून राहावं? महिलांनी दोन्हींपैकी एक लाभ घेता येईल. नमो महासन्मानमध्ये पैसे दिले जातात, लाडक्या बहिणींमध्येही लाभ दिला जात आहे. एकावेळी 2 ठिकाणी लाभ घेता येत नाही, त्यामुळे महिलांनी निर्णय घ्यायचा आहे. लाडक्या बहिणीमध्ये लाभ घेताना पंतप्रधान सन्मान निधी योजनेचा लाभ घ्यायचा का नाही हे त्यांनी ठरवायचं. तर 2029च्या निवडणुकीपूर्वी लोकसभा आणि विधानसभेमध्ये महिला आरक्षणाचे विधेयक देखील आणणार असल्याचं त्यांनी सांगितलं. म्हणजे थोडक्यात जर विचार केला तर यांनी आता हे वेगवेगळे म्हणजे एवढ्या काही गोष्टी हे सांगताय की महिलांना शेतीमध्ये मजुरांचा प्रश्न निर्माण होत आहे. म्हणजे महिलांना यांनी मजूर समजून ठेवलं आहे. शेवटी आता हे यांच्या अवकातीवर आले की म्हणता की आता आम्ही एकच योजनेचे पैसे देऊ, 2-2 योजनेचे पैसे देणार नाही. आणि यांनी आपली जी काही लायकी आहे सरकारने बरोबर दाखवली. आता शेतकऱ्याचा प्रश्न होता सरसकट कर्जमाफीचा, तोही ते म्हणतात की अजून निर्णय नाही आहे, पैसा नाही आहे. सो या गोष्टी यांच्या आता चालूच असणार आहे. बघूया पुढे काय होणार आहे. त्यासाठी लाईक करून ठेवा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.